पुंडलीकवरधारी मात्रांचा स्पर्श म्हणजे इंद्रियांचा स्पर्श कसा आगमापायी असतो त्याचा विचार अगोदरच केला आपण. आणि सकाळी म्हटल्याप्रमाणे काही भाग जो थोडा लूज एंड्स म्हणतात त्याला राहून गेले होते ते आपण पक्के करून घेतले आणि ते पक्के केल्यानंतर आपल्याला पुढचा अभ्यास करणं खूप सोपं जाईल. याच्यानंतरचा बराचसा भाग आहे, हा सगळा तत्वज्ञानाचा भाग आहे, सैद्धांतिक भाग आहे. दुसरा अध्याय त्यासाठी प्रसिद्ध आहे. वास्तविक दुसरा अध्याय संपल्यानंतर सांगितल्यानंतर गीता संपायला हवी होती, पण तशी काही ती गीता संपली नाही. आणि ती संपली नाही म्हणून फार बरं झालं. तर केवळ तत्वज्ञान ऐकून आम्ही तसेच राहिलो असतो. मग कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजे काय, तत्व म्हणजे काय, काहीही कळलं नसतं. म्हणजे गीतेतून तरी कळलं नसतं निदान. म्हणून एक खूप चांगली गोष्ट झाली की त्या तो अभ्यास संपला नाही. म्हणून हे सगळं असतात ते आगमापायी असतात. हे फार छान शब्द आहे तो आगमापायी, येणारा आणि जाणारा. कुठेही तो शब्द आपल्याला बरोबर वापरता येतो, येणारा आणि जाणारा. कुठेही कितीतरी ठिकाणी तो लागू आहे. केवळ आपले जे विषय आहेत शब्द, स्पर्श, रूप, रसगंध इत्यादी तेच आगमापायी असतात, त्यांचे स्पर्श आगमापायी असतात असं नाही. तर सगळं जगच मुळात येणारं आणि जाणार आहे. सगळं जग येणार आहे आणि जाणार आहे. त्यामुळे घरं सुद्धा येणारी आहेत आणि जाणारी आहेत. घरातली माणसं येणारी आहेत आणि जाणारी आहेत. नको ती येणारी आहेत, हवी ती जाणारी आहेत. सगळे प्रकार या जगामध्ये आहेत. तर येणारी जाणारी हा अगदी कॉमन गोष्ट आहे आणि तीच आपण कायम ते स्वीकारलेली पाहिजे की हा हे आहे ना, ठीक आहे, गेलं की नाही गेलं, का गेलं, आगमापायी म्हणून गेलं. आता आज जर निर्णय असेल तर तो खूप सोपं पडतं. आणि आज निर्णय तसा टिकून न राहण्याचं एकच कारण आहे की सतत सातत्याने काय टिकत नाही, आत्मदर्शनाचा जो एक सतत अभ्यास पाहिजे तो आत्मदर्शनाचा अभ्यास होत नाही. अखंड आत्मानुसंधान, नामानुसंधान दोनपैकी काहीही, एक आलंबनाचं तरी अनुसंधान नाहीतर तत्वाचं तरी अनुसंधान, दोनपैकी एक अनुसंधान सारखं पाहिजे. आणि दोन्हीतलं एक अनुसंधान सुटलं की मग नको ती अनुसंधानं सुरू होतात आणि मग आगमापायी गोष्टींची दुःख व्हायला लागतात, व्यथा व्हायला लागतात. आणि परमार्थात आपण सतत बघतो की दुःखरहित जीवन हे परमार्थाचं उद्दिष्ट आहे. एक फार लक्षात ठेवलं पाहिजे. हे सगळं चाललंय कशासाठी ह्याचा विचार आपण केला. कायमचा मनात विचार, अगदी शुद्ध विचार पाहिजे. हे सगळं मी का करतो, त्याची उद्दिष्ट एक 3, 4, 5 मी नेहमी सांगत असतो. पण नेहमी आपल्या रोजच्या जीवनात ती सगळी विसरली जातात की आपल्याला समाधान पाहिजे, शांती पाहिजे, तृप्ती पाहिजे, आनंद पाहिजे, निर्भयता पाहिजे, एवढ्या सगळ्या गोष्टी पाहिजे. असं 5 गोष्टी असलेले जीवन आहे ते अत्यंत उंच दर्जेदार जीवन असतं. आणि बाकीचे जीवन असतात ही सगळी थर्ड क्लास जीवन असतात. थर्ड क्लास म्हणून मी थांबतो, मला आणखी म्हणायचं होतं पण आता क्लासच्या भाषेत बोललो म्हणजे आता कळतं लोकांना. हे जीवन असं जे जीवन आहे ते फक्त जीवन, बाकी जीवन जीवनच नव्हे. आहेत ते जीवन मग आहे जगतायत, का होत नाही म्हणून जगतात असं पुष्कळ आहेत. काही मरताच येत नाही, मग काय करायचं, जगायचं. दुसरा एक भाग आहे मरेपर्यंत जगायचं. तिसरा भाग आहे मरणाची वाट बघत जगायचं. चौथा भाग आहे जेव्हा येईल तेव्हा येईल तोपर्यंत जगायचं. 5वा भाग आहे आलं तरी सारखं, न आलं तरी सारखं. 6वा भाग आहे मी कधीच मरणार नाही. आत्मरूप जो मी आहे तो कधी मरत नाही. 6वा भाग आहे तो खरा श्रेष्ठ आहे, तो उत्तम आहे. म्हणून मरणाची भाषाच पुसून टाकणं हे परमार्थाचं उद्दिष्ट आहे. जन्माची भाषा पुसून टाकणं परमार्थाचं उद्दिष्ट आहे. दुःखाची भाषा पुसून टाकणं, अतृप्तीची भाषा पुसून टाकणं, असमाधानाची भाषा, अशांतीची भाषा पुसून टाकणं हे परमार्थाचं उद्दिष्ट आहे. आणि जोपर्यंत हे होत नाही सिद्ध तोपर्यंत आम्ही परमार्थिक आहोत हे म्हणून घ्यायला आपल्याला संकोच तरी वाटला पाहिजे. मी लाज म्हणणार होतो पण निदान संकोच तरी वाटला पाहिजे. मी पारमार्थिक आहे, मी अशांत आहे, मी पारमार्थिक आहे, मी अतृप्त आहे, मी पारमार्थिक आहे, मी भयभीत आहे, मी पारमार्थिक आहे, मी दुःखी आहे. अरे वाक्यवचनासाठी विचित्र आहेत ते. शेजारी ठेवल्यानंतर फार मोठा विसंगत प्रकार निर्माण होतो. एका धरणावर मी गेलो होतो. त्या धरणावरती एक रोड रोलर ठेवलेलं होतं. त्या रोड रोलरच्या मालकाने त्याला अत्यंत कौतुकाने नाव दिलं होतं प्रशांत एक्सप्रेस. आता बघा रोड रोलर आणि शांत, त्यात तो आणखीन प्रशांत आणि ती एक्सप्रेस. आता कसं शक्य आहे.
तर रोड रोलरला हे नाव शोभतं का? आता तुम्हीच सांगा. प्रशांत एक्सप्रेस तसं काहीतरी होतं. मी वक्ता आहे, मी अतृप्त आहे. मी पारमार्थिक आहे, मी अशांत आहे. मी पारमार्थिक आहे, मी दुःखी आहे. मी योगी आहे आणि मी काय आता भयभीत आहे. या सगळ्या गोष्टी ज्या एकमेकाशी अजिबात न शोभणारे आहेत. आणि असं जोपर्यंत आपल्याला कळतं की नाही बुवा मला भीती वाटली ना त्या अर्थी माझ्या परमार्थाला धक्का लागलेला आहे, ज्या अर्थी मी अशांत झालो त्या अर्थी माझी जी भक्ती आहे ती भक्ती मोडलेली आहे. असं ताळा घालणं ज्याला म्हणतात ते ताळा घालणं ह्या पद्धतीने आम्ही ताळा घालत गेलो तर आम्ही जागं होतो सतत. आणि जागं झाल्यानंतर मग तुकोबाराय म्हणतात तसं नित्य नवादिसं जागृतीचा. ही गोष्ट खूप लक्षात ठेवावी की गीता चांगली समजणं, उपनिषद समजणं, ब्रह्मसूत्र समजणं हा एक भाग आहे. पण तो भाग अतिशय मर्यादित भाग आहे, फार मर्यादित भाग आहे. आणि जो मर्यादित भाग आहे त्याच्यावर एवढं आमचं लक्ष असतं, एवढी भर असते आमची की असं वाटतं जणू हे एवढं झालं की आता काय झालं. असं नाही होत. हे नुसतं सुरुवात असते. याला परोक्ष ज्ञान असं म्हणतात. आणि परोक्ष ज्ञान हे दूरचं असतं नाही. परोक्ष शब्दाचा अर्थ आहे दूरचं. आणि जे दूरचं असतं ते शेवटपर्यंत दूरच राहिलं ते इतकं सगळं करूनही मग त्याच्यातून जो लाभ व्हायला पाहिजे लाभ होत नाही. मग अतिशय काळजी घ्यायला लागते की हे सगळा अभ्यास झाला म्हणजे सर्वस्व झालं, सगळं झालं असं नाही. ते इथून कुठेतरी थोडीशी सुरुवात व्हायला हरकत नाही. म्हणून आगमापायी अनित्य, संस्थितिक स्व ते अनित्य असतात. आगमापायी असतात, अनित्य असतात. त्यांचं काय करतो त्यांना सामोरं जा. स्थितिक्षस्व म्हणजे सहन कर. आणि सहन कर म्हणजे विना दुःख सहन कर. न तळमळता, न विवळता, उसासे न सोडता, सुस्कारे न सोडता, हातपाय न आदळता, टाचा न घासता, कोणाच्या तऱ्हेने बोटं न मोडता. आता आणखीन काय सांगता येत नाही मला. सहन करतो आम्ही, सहन करत नाही. पण ते सहन करता करता इतके सगळे प्रयोग होऊन जातात. आणि अशा सप्रयोग सहन करणं, सप्रयोग म्हणजे कोणते आता सांगितले ते, असं सप्रयोग सहन करणं याला तितिक्षा म्हणतच नाही. तिथे कुणीही सहन करतं. संतापून सहन करणं, खवळून सहन करणं, पायापतीत सहन करणं, दादा दणकून सहन करणं. सहन करण्याचे पुष्कळ बघायला एक दार द्यायचं दणकून जोरामध्ये झालं सहन. हातात आलं भांड फेकून द्यायचं झालं सहन. आता अशा पद्धतीने सहन करणं ही सहन करण्याची कल्पना नाही. ते तितिक्षा या शब्दाचा तर अपमान आहे. तितिक्षा शब्दाचा अर्थ आहे शांतपणे जसं येईल तसं स्वीकारणं. त्याला तितिक्षा म्हणतात. तांस तितिक्षस्व अशी भगवंताची आज्ञा आहे. जीवनामध्ये जगताना हे सारखं आहे. एवढे 2-4 श्लोकच पुढे झाले. एवढे 2-4 श्लोकच पुढे झाले सुरुवातीला. बाकी नाही अभ्यास केला तरी चालेल. पण ते कसं नाही, पोर्शन पुढे झाला पाहिजे. पोर्शन पुढे झाला पाहिजे. आणि तो झाल्यानंतर मग ते झालं असं जाहीर केलं पाहिजे. जाहीर केल्यानंतर आम्ही त्यात होतो असं जाहीर केलं पाहिजे. असं नाही. कितीतरी बाजू आहेत त्याला. जेवढे व्यथनते ते पुरुषम पुरुष समदुःख सुखम धीरम सो अमृतत्वाय कल्पते. आता असे जे कोणी असतात ते सुखाना समदुःख सुखम धीरम. धीर शब्दाचे 2 अर्थ आहेत. एक बुद्धिवान असा एक अर्थ होतो आणि धीर शब्दाचा धैर्यवान असा दोन्ही अर्थ धीर शब्दाचे आहेत. मग जो धैर्यवान असतो जो बुद्धिमान असतो तो सुखदुःखांची परीक्षा करतो आणि सुखदुःखांना समान दर्जा देऊन सोडून देतो. आणि असं त्याला केव्हा करता येतं तो आत्मदर्शनात असेल. म्हणजे आत्मदर्शन ज्याला म्हणतात त्या आत्मदर्शनाची नित्य आत्मदर्शनाची सवय असेल हे सोपं होऊन जातं, सहज होऊन जातं. पण नित्य आत्मदर्शनाची सवय नसेल तर विवेक करावा लागतो, विचार करावा लागतो. थोडंसं या सुखदुःखाच्या संबंधी विचार करूया की सुख दुःख समान आहेत हे किती पद्धतीने आपल्याला ठरवता येतं. किती पद्धतीने सुख आणि दुःख सारखेच आहेत हे ठरवता येतं. आणि असे ठरवायची एकदा सवय लागली, वळण पडलं की सुख आलं आणि दुःख आलं तरी आम्ही कशात घालणार आहोत. आम्ही जे त्यासाठी एक यंत्र ठेवलेलं आहे त्या यंत्रामध्ये ते सुखही घालायचं, त्या यंत्रामध्ये दुःखही घालायचं. आणि दोन्हीच्या दोन्ही गोष्टी यंत्रात घातल्यानंतर ते यंत्र आम्हाला असं दाखवतं की दोन्हीची योग्यता कशी आहे. दोन्हीची योग्यता सारखी आहे. जी सुखाची योग्यता तीच दुःखाची योग्यता, जी दुःखाची योग्यता तीच सुखाची योग्यता. म्हणजे कोणालाच योग्यता नाही. आता सारखी शब्दाचा हा अर्थ दोन्हीला योग्यता नाहीच आहे. आता हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. थोडं गुंतागुंतीची गोष्टी असतात पण साध्या सोप्या भाषेत सरळ समजून घेतलं तर इतकी गुंतागुंत मानण्याचं कारण नाही. सुख हा एक ज्ञान आहे, दुःख हे सुद्धा काय आहे, ज्ञान आहे. आता मला सुख झालं हे काय आहे, ज्ञान आहे. मला दुःख झालं हे काय आहे, ज्ञान आहे.
मग दोन्ही ज्ञानच आहेत ना. सुख झालं तरी ज्ञान आहे, दुःख झालं तरी ज्ञान आहे. म्हणून दोन्ही ज्ञानाच्या पातळीवर समान आहेत. तर इतकं विचार करायला तिथे असते का? सुख झालं की उड्या मारतो, दुःख झालं की गडबडा लोळतो. तिथे हा विचार करायला संदेश कुठे आहे? म्हणून सुख आणि दुःख, सुख हेही ज्ञान आहे, दुःख हेही ज्ञान आहे. म्हणून दोन्ही ज्ञानाच्या पातळीवर समान आहेत. आणि ज्ञान हे माझं स्वतःचं काय आहे? ज्ञान हे माझं स्वरूप आहे. आता ज्ञान हे माझं स्वरूप आहे हे जर लक्षात आलं तर स्वरूपाकार वृत्ती होऊन जाते. आणि वृत्ती स्वरूपाकार होऊन गेली की स्वरूपात सुखदुःखांना वावत नसल्यामुळे ज्या क्षणी वृत्ती स्वरूपाकार होते त्या क्षणी सुखदुःख मावळून जाणार. असा प्रयोग करता येईल. रोजच्या जीवनात नेहमी प्रयोग करावा. परमार्थ प्रयोगशील असावा आणि त्याची प्रयोगशाळा सगळी हात आहे. आम्हाला बाहेरच्या प्रयोगशाळांची फार सवय झाली. बाहेरच्या प्रयोगशाळा काय ते सामुग्री पाहिजे, लॅब असिस्टंट पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, असं सगळं असलं की आमचे बाहेरचे प्रयोग होत नाही. हा प्रत्येक प्रयोग आपला आहे. असा जर प्रयोग करताना दुःख झालं नाही. आता माझी 15 मिनिटं प्रवचनाची कमी झाली, मारुती बनी केली, काय झालं असेल? मला सुख झालं असेल. तुमचा अंदाज घेऊन मी सुख म्हटलं. तुमच्या मनात तुम्हाला असं दिसलं तर सुख मी दुःख म्हटलं असतं नक्की. जाऊ दे. आता झालं. आता सुख झालं म्हणजे काय झालं? मला कळलं की मला सुख झालं. आता कळलं शब्दाचा अर्थ काय? ज्ञान झालं. ज्ञान हे कोणाचं स्वरूप आहे? होणारं ज्ञान कोणाच्या सत्तेवर होतं? आत्म्याच्या सत्तेवर होतं. मला सुख झालं हे वृत्त ज्ञान आहे. प्रत्येक वृत्त ज्ञानाचा आश्रय कोण असतो? आत्मा असतो. मग आत्म्याकडे लक्ष गेल्याबरोबर, आत्माचा वृत्ती झाल्याबरोबर सुख मागे पडलं. दुःख झालं असतं समजा तर दुःखही मागे पडलं. ते मागे पडणं महत्वाचं आहे. दुःख होणार नाही असं नाही, सुख होणार नाही असं नाही. त्या क्षणी तिथे आलं, आतमध्ये घातलं. कशात? त्या विचाराच्या यंत्रात घालायचं. ज्या क्षणी ते विचाराच्या यंत्रात घातलं त्या क्षणी ते काटा दाखवतं. काय आहे? दोन्ही समान आहे. आता अशा पद्धतीने ते काट्याकडे लक्ष असेल तर कशामुळे तो काटा समान दाखवायला लागला? वृत्तज्ञान आहे. हे माहीत पाहिजे. याला तत्वज्ञान, वेदांत याला म्हणतात की वृत्तज्ञान हे मिथ्या असतं आणि शुद्ध ज्ञान हे खरं ज्ञानाचं स्वरूप शुद्ध ज्ञानाला आहे. वृत्तज्ञानामध्ये वृत्तीची भेसळ असते. त्यामुळे मला सुख झालं हे जे वृत्तज्ञान आहे त्यात मला ही भेसळ, सुख ही दुसरी भेसळ, झालं ही तिसरी भेसळ, असं 3 भेसळींचं ज्ञान जेव्हा मला होतं तेव्हा त्याला वृत्तज्ञान म्हणतात. आणि अशा 3 भेसळींचं वृत्तज्ञान जे होतं ते कोणामुळे होतं? ते फार पक्का आहे. कोणतंही होणारं ज्ञान हे पाठीमागे असणाऱ्या ज्ञानाच्या आधाराने होतं. तेव्हा ज्ञानाचे भाग 2, एक होणारं, एक असणारं. अत्यंत साधे शब्द आहेत, सोपे शब्द आहेत. असणाऱ्या ज्ञानाला ज्ञानप्रकाश आत्मा असं म्हणतात, स्वयंज्योती असं म्हणतात. जो आत्मा सच्चिरूप, सतरूप, चिद्रूप, आनंदरूप आहे त्याला म्हणतात असणारं ज्ञान. जी स्वयंज्योती आहे त्याला म्हणतात असणारं ज्ञान. आणि होणारं ज्ञान डोळ्यांनी झालं, कानाने झालं, नाकाने झालं, इत्यादी इत्यादी, तर्काने झालं. हे सगळी जे ज्ञान आहे ती होणारी ज्ञान आहे. पण मूळ ते असणारं ज्ञान आहे म्हणून होणारं ज्ञान होतं. हे आज तर पक्का असेल तर ज्या क्षणी ज्ञान होतं होणारं त्या क्षणी माझं ट्रेंड मन जे असतं, साधनेने ट्रेंड झालेलं जे मन असतं हे फार लक्षात ठेवायचं. साधना शब्दाचा अर्थ मी परवापासून एक शब्द वापरतोय. कोणती साधना? ठोकळेबाज साधना. एक अडुमधुडुम केलेली साधना. अडुमधुडुम म्हणजे काय? केव्हा मोठ्याने ओरडायचं, किंवा काही मोठ्याने म्हणायचं, काही हेलपाटे घालत म्हणायचं, काही इकडे जायचं, काही तिकडे जायचं, अशा पद्धतीने काहीतरी वाजवीत म्हणायचं. असं ते अशी जी साधना असते त्याला अडुमधुडुम केलेली साधना म्हणतात. या साधनेने काही होत नाही. आणि साधनेने मन ट्रेन होणं सर्वात महत्वाचं आहे. माझं मन साधनेने ट्रेन झालं पाहिजे. असं ट्रेन झालं मन की बरोबर ते त्याची परीक्षा करतं. ज्याला जिथे बसवायचं तिथे बसवतं आणि आत्मस्वरूपाकडे ताबडतोब त्याच्यामध्ये जाऊन विलीन होऊन जाणार. ज्याला म्हणतात ट्रेनिंग. आणि असं मनाला सातत्याने ट्रेनिंग देणं हे साधकाचं काम आहे. आणि असं ट्रेनिंग दिलं की तिथे सुख असतं, तिथे सुखदुःख सुखम धीरम सोमरतत्व आहे कल्पते. असा जो कोणी असतो, सुखालाही सारखीच किंमत आहे, दुःखालाही सारखीच किंमत आहे. परवा आपण एक विचार केला होता की इथे मुलगा प्रत्येक जीवाला सुखाचा आणि दुःखाचा अनुभव येणारच आहे. तुम्हाला हवा असो नको असो, बाहेर तुम्ही सुखी दिसा किंवा दुःखी दिसा, दिसण्यावरती काय अवलंबून नाही. हे नाते, ह्या नात्या प्रकारचं ज्या दुःखामध्ये सुखामध्ये इतकी परमिटेशन्स कॉम्बिनेशन्स आहेत
किती किती प्रकाराने कोणाकोणाला कसं कसं दुःख होईल काही सांगता येणार नाही. काही वेळेस असं आहे, आपण होणाऱ्या दुःखाला दुःखाचा दर्जा सुद्धा देत नाही. हे दुःख आहे असं आपल्याला वाटत सुद्धा नाही. इतक्या गोष्टीचं अंगवळणी पडलेले असतात. हे दुःख आहे ते आपल्याला कळतही नाही, इतकं ते दुःख अंगवळणी पडलेलं असतं. कोणतं दुःख असं असतं? अंगवळणी पडलेलं दुःख कोणतं असेल? उलट काही वेळा त्या दुःखाचा आपल्याला काय होतो? आता एक माणूस असा क्रोध आहे, संताप आहे. संतापणाऱ्या माणसाला मी दुःखी आहे असं कधीही कळत नाही. संतापणाऱ्या माणसाला मी दुःखी आहे असं कधीही कळत नाही. पण तो संतापणारा माणूस अतिशय दुःखी असतो. तुम्ही एकदा संतापून पहा. एकदा म्हणजे मिनिटातून एकदा म्हणा, तासातून एकदा म्हणा, संतापून बघा. आणि त्या संतापाच्या भरामध्ये तुम्हाला एकदा तरी वाटतं का मी दुःखी आहे म्हणून? ऐन संतापाच्या भरामध्ये मी दुःखी आहे असं वाटतं का तुम्हाला? चुकूनसा वाटणार नाही ऐन संतापाच्या भरात मी दुःखी आहे. कदाचित संताप ओसळून गेल्यावर कळेल मला त्रास झाला, संतापाचा मला त्रास झाला. आणि नंतर मग 60 नंतर काही लोक असं असतात, नको बा संतापाचा फार त्रास होतो, आपण तो सोडून देऊया. ते का सोडून देतात माहिती ना? ते संतापाचा त्रास होतो म्हणून सोडून देतात. संतापाचं येणं दुःख आहे म्हणून सोडून देतात. संताप वाईट आहे म्हणून सोडून देत नाही ना. जाऊ द्या, मी माझीच गोष्ट सांगतोय, दुसरी गोष्ट सांगत. आता मुद्दा एक चालला आपल्याला की संतप्त मनुष्य संतप्त होण्याच्या काळामध्ये दुःखी असतो, पण आपण दुःखी आहोत हे त्याला कळत नाही. इतकं ते दुःख अंगवळणी पडलेलं असतं की संताप आणि दुःख वास्तव एक नाही. बघा सारखे वाक्य आहे, संतप्त मनुष्य सुखात असतो. वाक्य कसं काय? संतप्त मनुष्य सुखात असतो हे वाक्य कसं काय वाटतं? दिसायला ते वाक्य दोन शेजारी ठेवल्यावर कुठे विचित्र परिस्थिती निर्माण होते. आणि तरी सुद्धा आपण संतापल्याशिवाय सोडत नाही. याचा अर्थ दुःख आम्हाला हवंय. सहज आहे, जर मला सुखच खरं हवं असेल तर मी संतापणं सोडेन ना. पण मला सुखात दुखत असेल तर मी संतापल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीने विचार करत गेलो. आणि मला खरंच जर सुखरूप व्हायचं असेल, नुसतं सुखी व्हायचं नाहीये, सुखरूप व्हायचं असेल तर एक एक गोष्ट आपण सोडून विचारांना सोडून दिली. आणि अशा पद्धतीने एकदा सोडली की ती सुटते. आणि मग क्वचित संतापाचा तरंग उठला, तरंग सुखाचा तरंग दोन्ही गोष्टी आहेत. आपण माणूस आहोत सगळेजण. माणूस असल्यामुळे सुखाचा तरंग उठणार आहे, दुःखाचा तरंग उठणार आहे. मी काल वर्णन केला तसा दगड आपण नाही. तर सुखाचा तरंग उठणारच आहे, दुःखाचा तरंग उठणारच आहे. कारण आपलं माणूस आहे, आपण मन आहे, जिथे अंतःकरण आहे, मन आहे, तिथे तरंग उठणं हे अपेक्षितच आहे. पण एकच आहे, फक्त तुमच्या आमच्या अगदी हातातली गोष्ट आहे. तरंगाची काय होतं कामा नाही, लाट होता कामा नाही. आमचं काय एकदम लाटच होते, एकदम लाटच होते. एकदम लाट झाल्यामुळे मग त्या तरंगाचा दर्जा राहत नाही. ते तरंगावर येईपर्यंत किती वेळ जातो ते कळत नाही. किती वेळ टिकून राहील सांगता येत नाही. अशी काही संतापाची आपली परिस्थिती आहे. त्यामुळे जिथे संताप आहे तिथे दुःख आहे हे लक्षात ठेवायचं. आणि जिथे दुःख आहे तिथे माणूस सुखरूप असण्याची शक्यता नाही. म्हणून एकच फक्त दोष सांगितला आपल्याला, संताप, की जो सर्वांच्या ठिकाणी कमी जास्त प्रमाणात असतो. आता कमी जास्त आपलं म्हणायचं असतं, जास्तच असतो. कमी फार कमी ठिकाणी असतो आणि जास्त फार जास्त ठिकाणी असतो. म्हणून समदुःख सुखम देहम सोमृतत्व कल्पदे असा जो कोणी असतो. नवयम यथयंते ते पुरुषम पुरुषोत्तम. सुख झालं त्याची व्यथा नाही आहे, दुःख झालं तरी सुद्धा त्याची व्यथा नाही आहे, कारण त्याला समत्व आहे. विचित्र भाषा आली. सुखाची व्यथा असते का? दुःखाची व्यथा असते का? आता दुःख शब्दाचा आणखी एक वेगळाच अर्थ करूया आपण, म्हणजे आपल्याला कळेल दुःख कशाला म्हणतात. ज्या क्षणी अंतःकरण वृत्ती जागी होते आणि आत्माकार स्थिती सोडते त्या क्षणी जे काही होतं त्याला दुःख म्हणतात. त्याचं व्याख्या सांगतो. किंबहुना सोय उलट करून घ्यायच्या जीव आत्मयातील आहे ते जे काही होय त्या नाम सुख, अशी सुखाची व्याख्या केलेली आहे. म्हणजे काय? ज्यावेळी मन आत्म्याच्या आकाराचं होतं त्यावेळी जे काही होतं त्याला सुख असं म्हणतात. ज्यावेळी मन म्हणजे अंतःकरण वृत्ती मोठ्या वाक्यामध्ये आत्माकार होते, म्हणजे आत्मस्वरूपात हरवून जाते. अंतःकरण वृत्ती आत्माकार होईल का? आत्मा अंतःकरण विरून जाईल का?
अहो एक अचेतन आहे आणि एक जड आहे. मग अंतःकरणात वृत्तीतला जो चिदाभास आहे तो आत्मरूप होऊन जाईल. आता ही भाषा जरा माहीत असली पाहिजे. बरीच वर्ष झाली आपण जमतो. त्यामुळे अंतःकरण वृत्तीतला चिदाभास जेव्हा आत्माकार होतो त्यावेळेला सुख रूपतेचा अनुभव येतो. मग इथं उलट करून घ्यायचं. ज्या क्षणी अंतःकरण वृत्ती उठते, तयार होते, त्या क्षणी जे काही होतं ते काय असलं पाहिजे. मग सुख गेलं. आत्मसुख जे आहे ते आत्मसुख हरवलं. जे आत्मसुख हरवलं ज्या अर्थी, त्या अर्थी दुःख नावाची गोष्ट प्रतिद्वंद्वी आहे. दुःखाचा प्रतिद्वंद्वी कोण आहे? दुःख आहे. म्हणून ज्या क्षणी अंतःकरण वृत्ती आत्मरूप झाली त्या क्षणी जे होतं त्याला सुख म्हणतात. म्हणून ज्या क्षणी ती उठते त्या क्षणी जे होतं त्याला दुःख म्हणतात. म्हणून मन तयार होणं, मन उठणं आपल्या जागेवर हेच दुःख आहे. समजायला फार कठीण आहे. मन वृत्तीवर येणं हेच दुःख आहे. आणि असं मन वृत्तीवर आल्यानंतर मग दुःखाची साथ काय असेल ते कारण तिकडे जातं. ते तिकडे जाऊन मग त्या डिग्रीचं दुःख आजपर्यंत आणून पोचवतं. मग मी थोडासा दुःखी होतो किंवा फार दुःखी होतो किंवा जास्त दुःखी होतो वगैरे वगैरे काय होतं. पण जे आत्मज्ञ पुरुष असतात ते अशाने व्यथित होत नाहीत. सुख झालं तरी व्यथा नाही, दुःख झालं तरी व्यथा नाही. सुखाची व्यथा होते का? सुखाच्या व्यथेची दोन कारण असतात. सुखाची व्यथा हा शब्द प्रयोग आहे तो दोन कारणाने होतो. पहिलं कारण असं आहे की सुख येतं म्हणून ते जातं. सुख येतं म्हणजे जे होतं ते जातं. म्हणून ज्या अर्थी सुख झालं त्या अर्थी ते नक्की जाणार आहे. म्हणून जाण्याची सुद्धा काय होते? सुखाच्या पाठोपाठ सुखामध्ये येतं ते सुख नाहीसं होण्याची व्यथा आहे. सुखाच्या जोडीला सुखामध्ये येतं ते सुख नाहीसे होण्याची व्यथा आहे. मुलगी बाहेर आली, नुकतंच लग्न झालेलं, 20 दिवस झाले, नुकतं लग्न झालेलं, मुलगी बाहेर आली. आल्याबरोबर म्हणू लागली आमच्याकडे असं असतं. म्हणजे 20-25 वर्ष आमच्या घरी राहिलेली मुलगी 20 दिवस तिकडे जाऊन आल्याबरोबर ती काय सांगायला लागली? आमच्याकडे म्हणजे तिकडे असं असतं. आता अशी मुलगी आल्यानंतर आल्याबरोबर आतमध्ये पहिलं काय असतं? आता हिला जावं लागणार आहे. म्हणजे आल्याच्या सुखाच्या जोडीला जावं लागण्याचं दुःख तिथल्या तिथे हजर आहे. त्यातला माझ्यासारखा असतो तो विचारतो रिझर्वेशनचं तिकीट काढलंय की नाही. येताना तिकीट रिझर्वेशन ते आल्यावर पहिल्यांदा विचारतो रिझर्वेशनचं तिकीट केव्हाचं काढायचं. मग ऐकावं लागतं. अहो येऊ तरी दे उमऱ्याचा मग जायची गोष्ट. आता मुद्दा एकच आहे की ज्या क्षणी ती येते जाण्याचं जे सुख आहे त्या येण्याच्या सुखाच्या जोडीला जाण्याचं दुःख हजरच आहे. मग अशा पद्धतीने विचार केला तरी सुख आणि दुःख कसे आहेत? समान आहे. एका हातात हात घालून आहे. आता पुढचा विचार करायचा सुखाच्या दृष्टीने. एक वेळा असं होतं की झालेलं सुख सहन होत नाही. झालेलं सुख इतकं सुख होतं की काय होतं? सहन होत नाही. त्याला एक नाव आहे. काय झालं त्याला? हर्षवायू. जीवन तुमचं आमचं बडं विलक्षण आहे आणि ते विलक्षण जीवनाचा आम्ही जर ते जीवनाचा थोडा अभ्यास केला तर आपल्याला कळतं की आलेलं सुख सहन झालं नाही तर त्याला हर्षवायू असं नाव आहे. आणि हर्षवायू झाला की वेळ लागतो. म्हणजे सुखानेही वेळ लागतं आणि दुःखालाही वेळ लागतं. दोन्हीच वेळ लागतं. गोष्ट सांगूनच टाकतो. मंदतेनेच गोष्ट सांगावी असं कुठं आहे? आम्ही एकमेकाची बरीच चुरस चालले बरं त्या पद्धतीने. या पद्धतीने एक मी पण गोष्ट सांगतो. का सांगणार नाही? तुम्ही सांगा नंतर त्याने पण सांगितली म्हणून. आमच्याकडे मंगळवारला बाजार असतो मुरगुडला. जनावरांचा बाजार होता. त्याची बदलली जागा. एका ठिकाणी जा दुसऱ्या ठिकाणी गेला. आता जुन्या ठिकाणी एक हॉटेल होतं. त्याची खूप भरभराट होते त्यावेळेला. मग आता बाजार बदलला नव्या ठिकाणी गेला. मग तिथे एक हॉटेल होतं. त्या जिथे नव्या ठिकाणी बाजार गेला तिथल्या हॉटेलची विक्री पूर्वी जेमतेम 22 रुपये व्हायची. पण आता सगळा बाजार तिकडे गेल्यामुळे सगळी गिऱ्हाईकं तिकडे जायला लागली. आणि सगळी गिऱ्हाईकं तिकडे गेल्यामुळे पहिल्याच दिवशी त्याची विक्री 600 रुपये झाली. त्याच्या हिशोबाने 22 रुपयाची विक्रीच्या मानाने 600 रुपये म्हणजे किती झाले? भलते झाले. आता दिवसाच्या शेवटी गल्ला मोजल्यानंतर जेव्हा 600 रुपये दिसले त्याला तर इतका खुश झाला, इतका आनंदित झाला की त्याला हर्षवायू झाला.
दवाखान्यात आणलं माझ्या. झालेली गोष्ट आहे. मी एकही गोष्ट तुम्हाला अशी सांगत नाही. हॉस्पिटलमध्ये माझ्याकडे घेऊन आले. आता हर्षवायू झालेला आहे. म्हटलं माझं वय ह्यासाठी काही इलाज नाही आहे, याला शॉक दिला पाहिजे. म्हणून त्याला मिरजेला घेऊन दिले आणि 700 रुपयाचा शॉक दिला. आता याला म्हणतं काय की सुखाचंही दुःख झालं, दुःखाचंही दुःख झालं. मग दोन्ही मिळून काय आहे गुण? मग तुकाराम महाराज काय म्हणतात, सुख पाहता दवा पाय, दुःख आता का म्हणत असतील त्याचा अंदाज येतो. तर असं जे आहे म्हणून सुख आणि दुःख हे दोन्ही समान आहेत अशा तऱ्हेचा विचार ज्याच्या मनामध्ये शिल्लक राहतो, का सोडून व्यथा निर्माण होत नाही. असा जो पुरुष शब्द असा जो कोणी महापुरुष असतो तो सुख दुःखाला सम मानतो, तो बुद्धिमान असतो आणि धैर्यवान असतो. म्हणून दोन गोष्टी आहेत. बुद्धिमान असेल तर हा विचार आतमध्ये जागा राहतो, धैर्यवान असेल तर जागा झालेला विचार टिकून राहतो. दोनचा हा संबंध आहे. बुद्धिमान असण्याचा एक पार्ट आहे आणि धैर्यवान असण्याचा दुसरा पार्ट आहे. बुद्धिमान माणसाला एखादी गोष्ट पटते, पण पटलेली गोष्ट प्रत्यक्षात आणण्यासाठी काय लागतं? धैर्य लागतं. या दोन्ही गोष्टी लागतात. म्हणून जो बुद्धिमान असतो जो धैर्यवान असतो त्याच्याकडे पुष्कळ गोष्टी होतात. नुसताच बुद्धिमान आहे, धैर्य नाही, काही होणार नाही. नुसताच धैर्यवान आहे, वाघ मारला जाईल, ते त्याचं तेवढंच काम होईल. मग त्याच्या जोडीला तो बुद्धिमत्तेच्या जोडीला धैर्य असेल तर जे बुद्धीनं जो निर्णय घेतला तो बुद्धीने निर्णय घेतलेला अंमलात आणण्याची त्याची क्षमता असते. म्हणून दोन्ही असण्याची आवश्यकता आहे साधकाला. म्हणून इथं धीर शब्द आहे. समदुःख सुखम धीरम सहा अमृतत्वाय कल्पते. असा जो कोणी असतो त्याला मोक्ष प्राप्त होतो. अमृत दोन प्रकारचं, एक पुराणातलं आणि एक वेदांतातलं. नेहमी हे कायमचं अक्षर ठेवायला लागतं. अमृतत्वाय कल्पते असा शब्द जेव्हा वेदांतामध्ये येतो त्या अमृतत्व शब्दाचा अर्थ ब्रह्म असा होतो आणि तो अमृतत्वाय कल्पते म्हणजे तो ब्रह्मच होतो. पुराणातलं अमृत वेगळं प्रकरण आहे. सागर घुसाळला आणि काय आलं? अमृत आलं. कोण घेऊन पळाला? मग त्याच्यावर नजर कोणी ठेवली? मग तो डिस्ट्रीब्युशनच्या रांगेमध्ये जेवणाचा कोण जाऊन बसला? मग वरच्यावर त्याचं डोकं कसं उडवलं वगैरे वगैरे. दालमोदामध्ये ते आहे आणि ते किती छान वाटतो ऐकायला. असं काय जिरले त्याची राहूची. मोठा चालला होता अमृत खायला. ते काय बालिश लोकांचे जे साधक असतात ना, बालिश होते त्यांना ते फार बरं वाटतं. छान आहे, छान आहे, छान. कारण ते मुळात बालिशच असतात. पण इथलं अमृत तसं नाही. अमृत शब्दाचा अर्थ असा होतो जे अमर आहे ते, आणि अमर काय आहे? ब्रह्म आहे. आणि असं अमृतत्वाय कल्पते नासतो विद्ये. त्याच्या पाठ्यमागचं तत्वज्ञान सांगतात. खूप महत्वाचा भगवद्गीतेतला श्लोक आहे. नासतो विद्यते भाव ना भाव विद्यते सुद्धा उभयोरूपी दृष्टोंतस्तमेव तत्वदर्शी विषय. आता इथे काही अगदी पक्क्या लक्षात ठेवण्याची गोष्ट. जे असत असतं त्याचा भाव कधीही नसतो आणि जे सत असतं त्याचा भाव कधी जात नाही. असं उलट करून घेऊया. ना असतो विद्यते भाव. जे असत असतं त्याला अस्तित्व नसतं आणि जे सत असतं त्याचं अस्तित्व कधीही पुसलं जात नाही. पुन्हा एकदा, जे असत असतं त्याचं अस्तित्व नसतं, जे सत असतं त्याचं अस्तित्व कधीही पुसलं जात नाही. शरीरामध्ये सत आणि असत काय आहे? तर आत्मा सत आहे आणि शरीर असत आहे. सत आणि असत यांचा बेमालूम मिश्रण झालेलं शरीर आहे. मग माझं जे शरीर आहे ते अचेतन आहे का जड आहे? शरीर अचेतन जड आहे, पण आत्म्याने त्याला ऍक्टिव्हेट केल्यामुळे ते काम करतं. ऍक्टिव्हेट म्हणजे आता मोबाईलच्या लोकांना, मोबाईल धारकांना ऍक्टिव्हेट म्हणजे काय ते छान ठाऊक आहे. ते बंद पडतं एक दिवशी, काय होतं ते काही रिस्पॉन्स नाही. मग काय करावं लागतं? कुठून तरी रिमोटली ऍक्टिव्हेट होऊन जातं ते. आणि असं रिमोटली ऍक्टिव्हेट झालं की पुन्हा ते पहिल्यासारखं काम करायला लागतं. तसं आपलं अचेतन शरीर हे चेतन आत्म्याकडून ऍक्टिव्हेट केलं जातं आणि त्याने ऍक्टिव्हेट केलं की ते शरीर चेतन असल्यासारखा भास होतो. वास्तविक शरीर चेतन नाही आहे. 5 महाभूत जे आहेत ती 5 महाभूत अचेतन आहेत. त्याच महाभूत एकत्र करून माझं शरीर तयार झालेलं आहे. 8 प्रकृती एकत्र करून अचेतनच मामला आहे. हा सगळा काय आहे? गोळा तयार झालेला अचेतनाचा मामला. देह हाडांची मुळी. मी म्हणून कोठारी. ज्ञानेश्वर महाराजांचा अरिसिक मनुष्य या जगात नाही. देह हाडांची मुळी. देहाला हाडाची मुळी म्हणणं म्हणजे काय हो?
काय त्या फॅशन परेड आणि तिथे काय करायचं जाऊन, तिथे कॅट वॉक असतो, फॅशन परेड असते, तिथे जाऊन ते काय काय करायचं असतं, तिथे काय करायचं काय. तरी ते खुशाल म्हणतात, देह हाडांची मुळी मी म्हणून पोटाळी. अशी हाडांची असलेली जी मुळी आहे ती पाच महाभूतांची आहे, आणि ती 5 महाभूतांची असल्यामुळे ती अचेतनच आहे. फक्त आत्मस्वरूपाच्या संबंधात आल्यामुळे तो तरी संबंध कसा निर्माण झाला त्या संबंधी काही निश्चित सांगता येत नाही. किती संबंधांचे प्रकार आहेत, त्यातला एक कल्पित संबंध आहे. आपण एकच बाकी सोडून देऊया. कल्पित संबंध आहे, आणि कल्पित संबंधाचा कोणाचा आला, दोघांचा, आत्म्याचा आणि शरीराचा. केवळ कल्पित संबंधाचा परिणाम म्हणून देह चेतन वाटायला लागला आणि आत्मा नाहीच असं वाटायला लागला. सगळ्यांचं लक्षण आहे, मी आहे पण आत्मा दिसत नाही, ज्या अर्थी तो नाही, आणि जे दिसतो ते नक्की आहे. ज्या अर्थी शरीराच्या हालचाल होते त्या अर्थी हातपाय चेतन आहेत, आणि आतमधल्या आत्म्याचा पत्ताच नसल्यामुळे तो मुळातच नाही. मग गेल्यावर काय होतं, एकदम जेव्हा बंद पडतात तेव्हा काय जातं, इथेच तर माणसाला प्रश्न पडतो, एकदम मोठा प्रश्न पडतो, शॉक सुद्धा बसतो. आणि मग त्याच्यानंतर आपलं तत्वज्ञान सुरू होतं. डेथ इज द ओनली फायनॅलिटी इन द वर्ल्ड. मोठं तत्वज्ञान, सर्वात खरोखर निश्चितपणाने अखेरचं शब्द कोणता आहे, तत्व कोणतं आहे, मृत्यू. हे फार चुकीचं आहे. अखेरचं तत्व एकच आहे, आत्मा. असं दोन्हीत तर फरक कळायला शिकलं पाहिजे. असं दोन्हीचा फरक कळा, आणि तो मी आहे, बुद्ध तो आहे, तो त्यातला शेवटी आहे. म्हणून शरीर जे आहे ते हाडांची मुळी आहे, ते असत आहे. आता असत शब्दाचा नेमका अर्थ असतो सतासत विलक्षण आणि ते आता पाठ आहे. सत म्हणावं तर दिसतं, काय म्हटलं तर उलट. असत म्हणावं तर दिसतं, सत म्हणावं तर जातं. असत म्हणावं तर दिसतं, सत म्हणावं तर जातं. मग आता शरीर असत आहे का सत आहे, सतासत विलक्षण आहे. सतच्या लक्षणांची जुळत नाही, असतच्या लक्षणांची जुळत नाही. सत विलक्षण, असत विलक्षण, अनिर्वचनीय, मिथ्या. इतकं झालं सगळं. एवढं वेदांत शास्त्र ज्ञान किमान समजावून घ्यावंच, नाही तर वेदांत शास्त्र डोक्यावरून जातं असं चुकून शब्द उच्चारू नये. कारण एवढं जर वेदांत शास्त्र नाही कळलं तर आपल्याला काहीही कळण्याची शक्यता नाही, आणि आपली कुठेही प्रगती ज्याला म्हणतात ती प्रगती होण्याची शक्यताच नाही. किमान वेदांत शास्त्र कळलं पाहिजे. पंडित व्हायचं नाहीये, विद्वान व्हायचं नाहीये, वाद घालून कोणाचा पराभव करायचा नाहीये, कुठे जयपत्र मिळवायचं नाहीये, ते एकही गोष्ट करायची नाहीये. फक्त काय आहे हे मला समजावं, एवढ्या पुरतं तरी शास्त्र मला नक्की ठाऊक पाहिजे. आणि आपल्याला ठाऊक आहे प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी शास्त्र असतं. प्रत्येक गोष्टीत कुठंतरी शास्त्र असतंच. शास्त्रावाचून एकही गोष्ट नाहीये. मग मोक्ष हे शास्त्रावाचून असेल का, विचार करू शकतो. वैद्यकीय हे काय आहे, शास्त्र आहे. इंजिनिअरिंग हे काय आहे, शास्त्र आहे. स्वयंपाक हे काय आहे, शास्त्र आहे. अचानक जाऊन करून बघा स्वयंपाक. जर शास्त्राप्रमाणे नाही केला तर बिघडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून स्वयंपाक हे सुद्धा शास्त्र आहे. मग एवढ्या गोष्टीत जर शास्त्र असेल तर वेदांतात, परमार्थात, मोक्षात काही शास्त्र असेल की नाही. तर साधा विचार जर केला आपल्याला कळतं की एवढ्या गोष्टी शास्त्राने जर केल्या, त्या संबंधित ज्ञान कमावून जर केल्या तर त्याला जे यश आहे ते यश ज्ञान न कमावता केलं तर नाही. हे जसं व्यवहारात आहे तसं इकडे आहे. मोक्षासाठी ज्ञान न मिळवता जर मी मोक्षाचा प्रयत्न केला तर मिळणार नाही. म्हणून ज्ञान मिळवलं पाहिजे, आणि म्हणून मोक्षशास्त्र आहे हा आपण स्वीकारलं पाहिजे. आणि मोक्षशास्त्रातले जे बेसिक सिद्धांत आहे तेवढं तरी आपल्याला पक्के माहीत पाहिजेत. एवढ्या मोठ्या ग्रंथांची गरज नाही. जितका जास्त ग्रंथ वाचतो तितका तो विद्वान, असं कदाचित व्यवहारात म्हणतील. तसं लोकांनी मला म्हणावं म्हणून माझ्याकडे 1500 ग्रंथांची लायब्ररी आहे. पाहिजे तर मोजून बघा घरी येऊन. नाही, घरी येऊ नका, पण नक्की बोलण्याचीच खोटी हो. येऊन बसलो म्हणजे काय करायचं, जाऊ द्या. नासतो विद्यते भाऊ, ना भाव विद्यते स्वतः, हे सिद्धांत चालला सांगा. उभयोरूपी तत्व दृष्टवंत तत्वदर्शी. याचा अर्थ असा होतो की हे दोन्ही जे आहेत हे दोन्हीचा अनुभव आपल्याला आहे. कशाचा आहे, असतचा आहे आणि सतचा आहे. सतचा अनुभव आहे का, असतचा अनुभव आहे का बोलाय. सतचा अनुभव आम्हाला दैनंदिन जीवन जगताना सतचा अनुभव आहे का.
सत शब्दाचा अर्थ सत्य असा होतो. सत्य शब्दाचा अर्थ जे त्रिकाळाबाधित आहे त्याला सत्य म्हणतात. असं तिन्ही काळात अबाधित असलेल्या एखादी गोष्टीचा अनुभव आम्हाला आहे का? आता आम्ही म्हणू की आकाश कसं आहे, तिन्ही काळात आहे. पृथ्वी कशी आहे, मी येण्यापूर्वी होती, आज आहे आणि नंतर असणार आहे. कशावरून? ज्या अर्थी माझ्या घरातले सगळे गेले तरी ती आहे त्यावरून. ज्या अर्थी माझ्या घरातले सगळे गेले तरी पृथ्वी आहे, त्या अर्थी मी गेल्यानंतरही ती राहणार आहे. अशा तर्काने आपण म्हणू शकतो. पण इथे शास्त्र आहे. शास्त्र सांगतं लाखो वर्षापूर्वी ती नव्हती, आज ती आहे आणि लाखो वर्षानंतर ती जाणार आहे. समर्थ रामदास स्वामींचा प्रलय हा अत्यंत आवडीचा विषय आहे. संतच असे विषय आवडीचे करू शकतात बरं. अत्यंत आवडीचा विषय प्रलय. आणि प्रलय आवडीचा विषय करण्याचं एकच कारण आहे, आधी मिथ्या उभारावे मग उभारून ते सांडावे, असं संतांचं म्हणणं आहे. म्हणून प्रलय काळ नावाची एक गोष्ट आहे, मृत्यू नावाची एक गोष्ट आहे. पिंडाचाही प्रलय होणार आहे आणि ब्रह्मांडाचाही प्रलय होणार आहे. पण पिंड आणि ब्रह्मांड या दोन्हीचे प्रलय होण्याच्या आत विवेक प्रलय व्हावा. आता इथे सगळा मुद्दा आहे. विवेक प्रलय. पिंडाचा प्रलय 22 वर्षात होऊन जाईल. ब्रह्मांडांचा प्रलय काही कोटी वर्षांनी होईल. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, अवांतर मुद्दा आहे की समाजाचं आयुष्य फार प्रचंड आहे, त्या मानाने तुमचं आमचं आयुष्य फार थोडं आहे, 50-60 वर्षाचं. म्हणून शहाण्या माणसाने, छोटं जीवन असलेल्या माणसाने प्रचंड जीवन असलेल्या समाजाच्या नादाला लागू नाही. आता एक विचार आहे, समाजाचं कसं होईल, समाजाचं काय होणार, त्या समाजात मी जर माझा सहभाग नसेल तर ते काय होणार. काही तर इतके कार्यकर्ते विलक्षण असतात, देवा हे कार्य करण्यासाठी पुन्हा 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 जन्माला घातलंच तरी चालेल. आता या वाक्यामध्येच पुढच्या जन्माची चोख व्यवस्था आहे. ज्या अर्थी असं वाक्य म्हणतो त्या अर्थाला पुढचा जन्म मिळणारच आहे. त्याचा दुसरा अर्थ असा होतो की हा जन्माला आल्याशिवाय ते कार्य होणार नाही. किती अहंकारी असेल, किती अहंकारी माणूस असेल. असं नाहीये, देवाजवळ पुष्कळ आहे. आता माझा दगडाला सिंदूर लावला पाहिजे असं काही आहे का देवाला? ह्या दगडाला सिंदूर लावलं तर का होईल असं नाहीये. देवाजवळ दगडही पुष्कळ आहे आणि सिंदूरही पुष्कळ आहे. लावेल कोणाला तरी होईल का? आपल्याला कशात त्या भानगडीत पडायचं. म्हणून हे काम होण्यासाठी देवा मला पुन्हा जन्माला घाल असं म्हणण्याचा मूर्खपणा कोणत्याही कार्यकर्त्यांनी कधी करू नये. हे काय सांगितलं की जीवाचं आयुष्य थोडं आहे, जगाचं आयुष्य तामानाने फार मोठं आहे. शरीराचं आयुष्य थोडं आहे, जगाचं आयुष्य फार मोठं आहे. पण तरी सुद्धा दोन्ही असत्य आणि मिथ्या आहेत, यात शंका नाहीये. आणि हा जो विवेक ठेवतो, वयोरूप दृष्टांत तत्वदर्शी, तो तत्वदर्शी आहे. तो तत्वदर्शी काय करतो? तो तत्वदर्शी सत्या बरोबर तिथे नजर ठेवतो आणि असत जे असेल ते असत म्हणून स्वीकारतो आणि त्या असतच्या अनुसंधानात राहत नाही, सत्य अनुसंधानात राहतो. आता एक साधनाचं एक फार मोठं वर्म आपल्या हाती दिलेलं आहे की असतच्या अनुसंधानात राहायचं नाही आणि सत्य अनुसंधान सोडायचं नाही. आता असत्य अनुसंधानात राहायचं नाही शब्दाचा अर्थ एवढाच आहे की असत संबंधी जे जे केलं पाहिजे ते सर्व करायचं आणि सोडून द्यायचं आणि सत्संबंधी अखंड अनुसंधान ठेवायचं, ते कधीही सोडून द्यायचं नाही. एक सोडून द्यायचं आहे, एक सोडून द्यायचं नाही. एवढं किती सोपं आहे साधना, किती सोपं आहे. असंच संबंधी जे जे काम आहे कर्तव्य ते करायचं आणि ज्या क्षणी ते काम संपेल त्या क्षणी पुन्हा असतच्या अनुसंधानात राहायचं. मग असतचं काम करताना सतचं अनुसंधान ठेवता येत नाही का? मी पहिलं एक वाक्य बोललो की असतच्या अनुसंधानात असताना असतचं काम करायचं, म्हणजे असत संबंधी काम करताना असतच्या अनुसंधानात राहायचं आणि सतचं अनुसंधान नाही करायचं. दुसऱ्यांदा वाक्य बोललो की असतचं काम कार्य करत असताना सतच्या अनुसंधानात राहता येणार नाही का? असं आहे. खरा साधक असतो ना, अस्सल साधक, त्या अस्सल साधकाला हे सगळे प्रश्न भेटतात. नक्कल साधक असतो ना, तो काय म्हणतो, इतकं काम पडलेलं आहे, मी आत्म्याचं अनुसंधान कसं ठेवू? इतकं प्रचंड काम आहे डॉक्टर, तुम्हीच सांगा नाम कसं घेऊ? म्हणजे माझ्याकडून उत्तराची काय अपेक्षा असते? खरंच हो बाबा, शक्य नाही, तुला घेऊ नको. असं तरी ते काय, याला म्हणतात आत्मवंचना, आपल्याला फसवणं म्हणतात त्याला. हे दुसरं होत नाही.
माझ्यासारखा एखादा भेटेल, हा शक्य नाही, बरोबर आहे. तर माणसाने करायचं तरी किती, असं एक आणखीन त्याच्यावरती प्रत्येकाला काय काहीतरी मर्यादा असतात, असं आणखी एक वाक्य ठोकून द्यायचं. म्हणजे कसं की त्याने आपल्या ह्याच्यावरती पांघरून घालायला भरपूर सवड दिसते, असं नाहीये. असत संबंधी काम करत असताना सुद्धा सच्चं अनुसंधान सांभाळता येतं, आणि ते संतांनी सांभाळून ठेवलं, दाखवलेलं आहे. राम म्हणे भोगी त्यागी कर्म लिंपे त्यागी, तुकारामांचं वचन आहे. म्हणजे राम म्हणे भोगी, तर प्रत्यक्ष भोग घडत असताना, भोग घेत असताना सुद्धा रामकृष्ण हरी तुम्ही म्हणाला तर कर्म न लिंपे, ते भोगाचं जे कर्म आहे ते त्याला लिंपत नाही, ते त्याला चिपटत नाही. जेवताना काय करावं? जेवताना चव आहे, रस आहे, रस हा जिभेचा भोग आहे. रस हा जिभेचा भोग असताना रामकृष्ण हरी म्हणून जे जेवलं, जनी वाजनी जनी भोजने राम वाचे वधावे, का बरं? का म्हणावं? दुसरी बडबडी करू नये म्हणून? तिथं आहे काही काम, पण राम वाचे वधावे एकच कारण आहे. त्या वाणीला रामाच्या अनुसंधान राहता येतं. जेवता जेवता सुद्धा वाणीला रामाच्या अनुसंधान करत आहे. राम म्हणे ग्रासोग्रासी तोची देवीला उपवास, असं तुकाराम म्हणतात. किंवा तुकारामांचं आणखी मत आहे की ग्रासोग्रासी भाव तरी देहीच जीवी देव, त्याच्या पलीकडे आहे. प्रत्येक घास घेत असताना तुम्ही जर भाव ठेवला देवासंबंधी, तर तुमच्या देहाच्या रूपाने देवच जेवतो, आणि तुमच्या देहाच्या रूपाने देवच जेवत असल्यामुळे वेगळा नैवेद्य दाखवायची गरज नाही. म्हणजे नैवेद्य दाखवू नये असं तर नाही. आता आमचे काय श्रोते असतात, काय सांगितलं प्रवचनात? नैवेद्य दाखवायची गरज नाही, बस तो हे दाखवायचा राहिला. आणि ग्रासोग्रासी भाव जो असतो तो मुळीतच नाही. म्हणजे काय गेलं, हेही गेलं आणि हे गेलं, अशी कल्पना नाही. तर खरंच ग्रासोग्रासी भाव असेल तर देहाच्या रूपाने देवच जेवतो. आणि म्हणजे मुद्दा काय चाललाय की कोणतंही असत संबंधीचं काम करत असताना सच्चं अनुसंधान सांभाळता येणं शक्य आहे. आणखी एक नमुना सांगतो म्हणजे कळेल. एका शिक्षकाने मला प्रश्न विचारला की विद्यार्थ्यांसमोर शिकवत असताना मी जय जय रामकृष्ण हरी म्हणावं का त्यांना त्यांचा विषय शिकवावा? आणि मी जय जय रामकृष्ण हरी एक दिवस प्रयोग करून पाहिला. मी तासभर जय जय रामकृष्ण हरी म्हणालो, कारण काम करत असताना अनुसंधान ठेवा असं तुम्हीच सांगितलं. तेव्हा मला ताबडतोब नोटीस आली, असं तुम्ही पुन्हा केलेलं आढळल्यास. आता त्याचं उत्तर सहज असेल, काय त्याचा परिणाम असेल तो. अरे म्हटलं असं नाही रे बाळा, आता म्हणून तर ते समजून घ्यायच्या गोष्टीत त्या अशा असतात. तुझ्या समोर बसलेले लोक कोण आहेत? सगळे जे जे देखी जे भूत ते ते मानिजे भगवंत. म्हणून भगवंतच विद्यार्थ्याच्या रूपाने तुझ्या समोर येऊन बसलेला आहे, आणि त्याने असं ठरवलंय की ह्या दिव्य पुरुषाच्याकडून आपल्याला शिकायचंय. आता अशा पद्धतीची भावना तू त्यांच्या संबंधी ठेव, आणि त्यांच्या संबंधी तशी भावना जर ठेवलीस की यांना आपल्याला शिकवायचंय, ही भावना ठेवलीस तर शिकवता शिकवताना सुद्धा अनुसंधान कोणाचं राहील? राम या उठ असं म्हणेल का? चुकून सुद्धा म्हणणार नाही. काय म्हणेल? राम उठ, राम बाळ उठ, कारण कोणाशी बोलतोय? आता झालं, अनुसंधान झालं. त्याचा अर्थ असा होतो की असतच्या चिंतनात, म्हणजे असत संबंधी कर्तव्य पार पाडताना सुद्धा आपल्याला सच्च्या चिंतनात राहता येतं, सच्च्या अनुसंधानात राहता येतं. अशा युक्तीने प्रत्येक गोष्ट जर केली तर हे जे म्हणणं आहे, नासतो विद्यते भाव नाभाव विद्यते स्वतः उभयोपदृष्टवंत स्तनवस्तत्वदर्शिभी, असं जे आहे हा भाग आपल्याला समजणं शक्य आहे. आता स्लॅबची वेळ झालेली आहे. जय जय रघुवीर समर्थ.